मुंबईचा महापौर कोण होणार या चर्चेने सध्या मुंबईचा महापौर कधी बसणार इथपर्यंतचा प्रवास केलाय। 31 जानेवारीला महापौर पदाची निवडणूक होणार हे निश्चितच झालं होतं। प्रशासकीय तयारी पूर्ण झाली होती, पण एका रात्रीत निर्णय बदलला आणि निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला। यामागे केवळ तांत्रिक कारण नसून भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये गटनोंदणीवरून झालेला मोठा संघर्ष आहे। त्यातच भर म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याच्या मंत्रिमंडळाच्या सलग 2 महत्त्वाच्या बैठकींना गैरहजर राहिले आहेत। ते सध्या साताऱ्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत, पण ही केवळ अनुपस्थिती आहे की भाजपला दिलेला एखादा मोठा राजकीय इशारा? शिंदेंनी नेमकी कोणती रिस्क टाळली? भाजपला यामुळे कोणता तोटा झाला? आणि 52,000 कोटींच्या सत्तेचं गणित कसं बदललंय हेच आपण या व्हिडिओतून सविस्तर समजून घेणार आहोत। नमस्कार, मी समीक्षा देशमुख, तुम्ही पाहताय TOD मराठी। सर्वात आधी समजून घेऊया की हा मुहूर्त नक्की का टळला। पालिकेत सत्ता स्थापन करताना पक्षांना आपला गट नोंदवावा लागतो। भाजपचा आग्रह होता की आपण महायुती म्हणून एकत्र नोंदणी करूया, जेणेकरून ताकदीने महापौर निवडून आणता येईल। पण एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये ही नोंदणी एकत्र करायची की स्वतंत्र हा तिढा सुटलेला नाही। जोपर्यंत हा कायदेशीर पेच सुटत नाही तोपर्यंत निवडणूक प्रक्रिया पुढे नेणं कठीण होतं। अखेर शिंदेच्या शिवसेनेने स्वतंत्र गट नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे, पण यामुळे महायुतीचा फायदा झाला असता तरीही शिंदेनी हा वेगळा रस्ता का निवडला? इथेच खऱ्या राजकीय रणनीतीची सुरुवात होते। शिंदेनी स्वतंत्र गट नोंदवून एक मोठी रिस्क टाळली, ती म्हणजे राजकीय अस्तित्व। जर त्यांनी भाजपसोबत संयुक्त गट नोंदवला असता तर पालिकेत तांत्रिकदृष्ट्या भाजप मोठा भाऊ ठरला असता। अशा परिस्थितीत शिंदेची शिवसेना भाजपमध्ये विलीन झाल्यासारखी वाटली असती, ज्याचा थेट फायदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला झाला असता। ठाकरेंचा शिवसेना गहाण ठेवली हा नरेटिव्ह खोडून टाकण्यासाठी शिंदेंना मुंबईत स्वतःची स्वतंत्र ओळख जपायची। दुसरी रिस्क म्हणजे व्हीपची। संयुक्त गट असता तर भाजपचा आदेश शिंदेच्या नगरसेवकांना पाळावा लागला असता। स्वतःचा स्वतंत्र गट ठेवल्यामुळे आता शिंदेचा रिमोट कंट्रोल स्वतःच्याच हातात राहिलाय। आता पाहूया शिंदेच्या या निर्णयामुळे भाजपचं काय नुकसान झालं। भाजपला मुंबईत एकछत्री अंमल हवा होतं। जर संयुक्त नोंदणी झाली असती तर भाजपचे नगरसेवक जास्त असल्याने नैसर्गिकरित्या भाजप त्या गटाचे नेतृत्व करू शकला असता। पण आता स्वतंत्र गटामुळे भाजपची ही हुकूमत संपलीये। आता भाजपला प्रत्येक निर्णयासाठी शिंदेच्या शिवसेनेशी नव्याने वाटाघाटी कराव्या लागतील। भाजप आता शिंदेच्या नगरसेवकांना गृहीत धरू शकत नाही। याशिवाय 52,000 कोटींच्या बजेटवर एक हाती ताबा मिळवण्याचं भाजपचं स्वप्न आता धूसर झालंय। निधीचं वाटप करताना आता शिंदेच्या अटी भाजपला मान्य कराव्याच लागतील। जोपर्यंत हा महापौराचा पेच सुटत नाही तोपर्यंत मुंबईत प्रशासकीय राजवट म्हणजेच आयुक्तांचे राज्य सुरू राहणार आहे। इथे एक प्रश्न उपस्थित होतो, प्रशासकीय राजवट लांबवणं हे कोणाच्या फायद्याचे? महापौर बसला की नगरसेवकांचे अधिकार वाढतात, पण प्रशासक असताना सत्तेचे केंद्र एकाच ठिकाणी असतं। याच काळात भाजप आणि शिंदे गटातील स्थानिक नेत्यांमध्येही संघर्ष वाढताना दिसतोय। आशिष शेलार आणि शिंदे गटातील नेत्यांमधील हे शाब्दिक युद्ध हे महायुतीमधील अंतर्गत तणावाचं उत्तम उदाहरण आहे। या संघर्षात भाजपला आपली बार्गेनिंग पॉवर कमी होताना दिसते। या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिंदेची मंत्रिमंडळ बैठकीला असलेली अनुपस्थिती अत्यंत बोलकी आहे। सलग 2 बैठकींना दांडी मारून साताऱ्यात जावळीची सभा घेणं हा भाजपला दिलेला एक सिग्नलच आहे। जेव्हा शहरात भाजप दबाव वाढवतं तेव्हा शिंदे आपल्या होम ग्राउंडवर जाऊन आपली लोकमान्यता दाखवून देतात। साताऱ्यातील गर्दीतून त्यांनी हे सिद्ध केलंय की ते केवळ भाजपच्या कुबड्यांवर अवलंबून नाहीयेत। ही अनुपस्थिती म्हणजे जागा वाटपात किंवा महापौर पदाच्या वाटपात आम्हाला सन्मानजनक वागणूक हवी असा दिल्लीला दिलेला संदेश असू शकतो। तर थोडक्यात सांगायचं तर मुंबईच्या महापौर पदाची ही लढाई आता केवळ एका खुर्चीसाठी उरलेली नाही, तर ती आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील वर्चस्वाच्या लढाईत रूपांतरित झालेली आहे। शिंदेनी भाजपची कोंडी केली आहे की केवळ एक राजकीय तडजोडे हे लवकरच स्पष्ट होईल। तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदेचा हा स्वतंत्र बाणा भाजपला महागात पडेल का? आणि मुंबईचा महापौर नक्की कधी निवडून येईल? तुमची मतं कमेंट्समध्ये नक्की कळवा। जर हे विश्लेषण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच सखोल राजकीय माहितीसाठी आपल्या TOD चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।